प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाई हल्ला करणाऱ्या आरोपींवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल केला गेलेला आहे। आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक करण्यात आलेली आहे। बीएनएस कलम 118 हे कलम लावण्यात आलेला आहे। यामुळे दोघांना 24 तासाच्या आत न्यायालयात हजरही करावं लागेल। या प्रकरणामध्ये महत्त्वाचे अपडेट आता आपण पाहतोय। प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो शाई फेक हल्ला झाला होता त्या प्रकरणामध्ये आरोपींवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल केला गेलेला आहे। आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक करण्यात आली आहे। बीएनएस कलम 118 हे कलम लावलं गेलेलं आहे। त्यामुळे या अंतर्गत येणाऱ्या नियमानुसार त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये हजर करावं लागेल। प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाई हल्ला करण्यात आलेला होता आणि या प्रकरणामध्ये भाजपचा संबंध असल्याचाही आरोप केला गेला होता। आता या प्रकरणामध्ये महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। या प्रकरणामध्ये बीएनएस कलम 118 लावलं गेलेलं आहे दीपक काटे याच्या विरोधामध्ये आणि त्याच्या आणखीन एका साथीदाराच्या विरोधामध्ये। या दोघांना सुद्धा कोर्टात हजर केलं जाईल। 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करण्याचा या नियमानुसार एक अट आहे आणि त्यानुसार त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाई हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल केला गेलाय। आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक करण्यात आली आहे। दोघांना सुद्धा 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये हजर करावं लागणार आहे। सौरभ वाघमारे या संदर्भातली माहिती देत आहेत। सौरभ, तृप्ती काल तपासाअंतर्गत असं पोलिसांना निदर्शनास आलं आणि की त्यांनी जे आहेत की दोघांवरती जे आहेत ते बीएनएस 118 कलमाची जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासनाला जे आहे की या दोन आरोपींना संशयित आरोपींना की 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करावं लागणार आहे। त्यामुळे आता न्यायालयात त्यांना नेताना किंवा येताना पोलिसांना एक विशेष खबरदारी बाळगावी लागणार आहे। कारण सोलापुरातील मराठा समाज आंदोलक हे जे हे देखील आक्रमक झाल्याचे दिसत होतं। त्यांनी पोलिसांना अनेक निवेदनं देखील दिली होती। कुठेतरी पोलीस प्रशासनावरती आता ताणतणावाची देखील वेळ येते का असं पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तृप्ती, निश्चित सौरभ, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।